श्री स्वामी समर्थ मंडळी. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. पण मनामध्ये हजारो वेदना लपलेल्या असतात. चेहऱ्यावरती हसू तर असतं, आपल्या मनातले प्रश्न कोणाला समजत नाहीत. रात्री उशिरापर्यंत जाग येते, डोळ्यात पाणी असतं आणि मन फक्त एकच विचार करत राहतं, माझ्याच सोबत असं का होतंय. पण अशाच वेळी एक दिव्य शक्ती शांतपणे आपल्या जवळ उभी असते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ यांची कृपा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, जीवन कधीच सरळ नसतं. कधी आनंद तर कधी दुःख. कधी आपली माणसं जवळ असतात तर कधी सगळे दूर निघून जातात. ज्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो तेच कधी कधी आपल्याला समजून घेत नाहीत आणि तेव्हा मन पूर्णपणे एकटं पडतं. आज कितीतरी लोक बाहेरून आनंदी दिसतात, पण आतून ते खूप तुटलेले असतात. कोणीतरी पैशासाठी झगडत आहे, कोणी नात्यांसाठी रडत आहे, तर कोणीतरी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे. पण लक्षात ठेवा, देव कधीच कोणालाही विनाकारण दुःख देत नाही. कारण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेलं असतं. जेव्हा माणूस सगळीकडून हरतो तेव्हा तो देवाजवळ येतो, आणि जेव्हा तो मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा त्याला एक वेगळी शांतता मिळते. कारण स्वामी फक्त मंदिरात नाहीत, ते प्रत्येक भक्ताच्या श्वासामध्ये आहेत. तुम्ही कितीही अडचणीत असाल, फक्त मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि मग बघा मनामध्ये कशी शक्ती निर्माण होते. स्वामींनी नेहमी सांगितलं, अशक्य असं या जगात काहीच नाही, पण श्रद्धा आणि संयम हवा. आजच्या काळात प्रत्येकाला सगळं लगेच हवं असतं. यश लगेच हवं असतं, पैसा लगेच हवा असतो, आनंद लगेच पाहिजे. पण निसर्गाचा एक वेगळाच नियम आहे. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच आयुष्याचंही आहे. आज तुम्ही जे संघर्ष सहन करत आहात, कदाचित उद्या ते संघर्ष तुमची ताकद बनतील. म्हणून कधीच हार मानू नका. कारण देव उशीर करू शकतो, पण अन्याय कधीच करत नाही. आता काही क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला अक्कलकोटमध्ये असल्याची कल्पना करा. शांत वातावरण, मंदिरातील घंटाचा आवाज, धुपाचा सुगंध आणि समोर शांतपणे बसलेले स्वामी. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या डोळ्यांमधील करुणा, जणू ते तुम्हाला सांगत आहे, काळजी करू नकोस, मी कायम तुझ्या सोबत आहे. तुमच्या मनातील प्रत्येक भीती, प्रत्येक वेदना हळूहळू शांत होत आहे. लोक तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या स्वप्नांवर हसतील, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, गरुड कधीच कावळ्यांच्या आवाजामुळे उडणं थांबवत नाही. तसंच तुम्हीही थांबवू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. जर हा आवाज तुमच्या मनाला थोडीशी जरी शांतता देऊन गेला असेल, तर आज फक्त मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या आयुष्यात सुख, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा भरभरून टाकू. मित्रांनो, आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. कारण अंधार कायमस्वरूपी नसतो, सूर्य पुन्हा उगवतोच. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, कदाचित त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत. लोखंड गरम झाल्याशिवाय आकार घेत नाही आणि माणूस संघर्षाशिवाय मोठा होत नाही. म्हणून संकटांना घाबरू नका, कारण प्रत्येक कठीण दिवसानंतर एक सुंदर सकाळ नक्की येते. जे लोक आज तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत, एक दिवस तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील.
फक्त स्वतःवर मेहनत करत राहा. शांतपणे पुढे चालत राहा. कारण मोठी झाडं आवाज करत नाहीत, पण सावली मात्र सगळ्यांना देतात. कधीच कोणाच्या वाईट शब्दांनी स्वतःला तोडू नका. लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम आहे स्वतःचं आयुष्य घडवणं. जर तुम्ही आज हरलेले वाटत असाल तर लक्षात ठेवा, समुद्रात हरवलेलं जहाजही किनारा शोधू शकतं. फक्त दिशा आणि विश्वास हवा. स्वामींवरती विश्वास ठेवा, कारण सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव नवीन रस्ता तयार करत असतो. तुमचं आयुष्य दुसऱ्यांसारखं असण्याची गरज नाही. तुमची वेळ वेगळी आहे, तुमचा प्रवास वेगळा आहे. म्हणून स्वतःशी तुलना कोणाशीही करू नका. फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले बनण्याचा प्रयत्न करा. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण काळामुळेच आज मी इतका मजबूत होतो. म्हणून हसत राहा, लढत राहा आणि स्वामींचं नाव घेत पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला असंच मोटिवेशन करण्यासाठी मी खूप कष्ट घेत आहे. स्वामींचे प्रत्येक संदेश, स्वामींचं प्रत्येक मनातलं स्वामींचे संकेत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच स्वामींवरती विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर तुम्ही नक्कीच करा. ज्याला कोणाला मोटिवेशनची गरज आहे त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.